महादेव से मिलने का शिव पुराण बहाना है। महादेव से मिलने का शिव पुराण बहाना है। मेरा महादेव का ठिकाना, मेरा महादेव का ठिकाना। उज्जैन में ढूंढूं तुम्हें, शिवोर में ढूंढूं तुम्हें। उज्जैन में ढूंढूं तुम्हें, शिवोर में ढूंढूं तुम्हें। मेरा बाबा का ठिकाना शिवोर का केंद्रों पे। महादेव से मिलने का शिव पुराण बहाना है। नमस्कार, जय सद्गुरू। चला, आज आपण वांग्याची रस्सा भाजी बनवणार आहे। तर ही भाजीसाठी आपण काय काय साहित्य घेतलेलं आहे ते मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा। चला रेसिपीला सुरुवात करते। बघा, खूप छान असे काट्याचे वांगे घेतले आणि छान असे कापून घेतलेले आहे। पूर्ण काटे सुद्धा मी काढून टाकलेले आहे। आणि बघा, मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घ्यायची स्वच्छ असे। मिठाच्या पाण्यामध्ये धुतल्यावर काळवटपणा आणि कळवटपणा निघून जातो आणि भाजी सुद्धा छान लागते। तर आपण हे वांगे असे धुवून घ्यायचे मिठाच्या पाण्यामध्ये। तर चला दुसरं बघू। चला, आपण आता इथं गॅसवर कढई ठेवलेली आहे। 2 पळ्या असं तेल टाकून घेतलेलं आहे। थोडंसं 1 चम्मच जिरं टाकलं आणि थोडं 1 चम्मच हळद टाकून घेतली आणि असे स्वच्छ धुतलेले आपण इथं आता वांगे टाकून घेणार आहे। कारण हे वांगे तेल मिठचे आपण शिजवून घेणार आहे आधी। आणि हे शिजवलेले वांगे असे भाजी खूप छान लागते। ग्रेव्ही आपली बनवणार आहे आपण। तर थोडंसं चवीपुरता मीठ टाकून घेतले आणि हे वांगे छान असे शिजवून घेणार आहे। तर चला पुढचं बघूया भाजीसाठी काय काय घ्यायचं आहे ते। चला मग। तर चला, इथं ग्रेव्ही बनवण्यासाठी आपण शेंगदाणे घेतलेले आहे, खोबरे घेतले, थोडेसे 2-3 काजू घेतलेले आहे। इथं लसूण घेतलेला आहे। इथं आपण आता लसूण आणि अद्रक, कोथिंबीर असं दळून घेणार आहे। आणि हे दळलेलं आता ह्या वांग्याची कढईमध्येच आपण टाकून घेणार आहे। तेलामध्ये वांगे काढून घेतले आणि ह्याच कढईमध्ये आपण आता हे टाकून घेतली ग्रेव्ही। आणि हे थोडंसं तेलामध्ये फ्राय होतं आहे तोपर्यंत इथं मी शेंगदाणे आणि खोबरं दळून घेतलेलं आहे आणि हे सुद्धा दळलेलं इथं मी टाकून दिलेलं आहे। हे थोडा वेळ आता फ्राय करून घेणार आहे। बघा, थोडंसं सुक्कं होईपर्यंत, थोडंसं पाणी जास्तच झालेलं होतं ग्रेव्हीमध्ये। तर आता हे सुक्केपर्यंत इथं मसाले काढून घेतलेले आहे। काश्मीरी मिरची घेतली, धना पावडर घेतली, थोडासा गरम मसाला घेतलेला आहे, लाल मिरची पावडर घेतलेली आहे। हे सुद्धा मी छान असं आता इथं फ्राय करून घेते या मसाल्यामध्ये। आणि आता आपल्याला पाहिजे तेवढं आपण पाणी टाकून घ्यायचं। रस्सा भाजी बनवतोय ना आपण, भातासोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत आपण खायसाठी बनवतोय ही भाजी। तर हे आपण शिजवलेले वांगे त्याच्यामध्ये गरम पाणी होतं, तर मी इथं हे ओतून दिलेलं आहे आता। आणि आपल्याला पाहिजे तेवढं आपण आता पाणी टाकू शकतो। तर एवढं मी पाणी टाकलेलं आहे बाजरीच्या भाकरीसोबत खाण्यासाठी। तर कशी वाटली ही वांग्याची भाजी मला नक्की सांगा। छान छान अशा कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी। तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। कशी झाली वांग्याची भाजी नक्की सांगा।